आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। पुणे ग्रामीण भागामध्ये परंपरेनुसार साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध यात्रांना आता सुरुवात झाली आहे। मात्र या यात्रांमध्ये सर्रास कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचंही समोर आलंय। नुकत्याच झालेल्या वेल्हे तालुक्यातल्या भागिनघर इथल्या यात्रेमध्ये कोरोनाचे नियम सर्रास धाब्यावर बसवण्यात आले। स्थानिक प्रशासनाने सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे कोरोनापासून आतापर्यंत दूर राहिलेले ग्रामीण भागातली जनता अनेक गावं या तिसऱ्या लाटेत इथे रुग्णसंख्या वाढते का अशी भीती काही जण व्यक्त करतात। ज्येष्ठ मंत्री विजय वडेट्टीवार बोलतात, आपण थेट जाऊया। आणि विदर्भामध्ये आता एकूण विदर्भातच आपण पाहिलं तर 94-13 नगरपंचायतीवर बहुमत स्पष्ट आता आमचं झालेलं आहे। आणि भारतीय जनता पक्षाने आमच्यामध्ये जो आता आम्ही जवळपास 31 जागा भारतीय जनता पक्षाच्या पुढे गेलो। थँक्यू। वळूयात पुढच्या बातमीकडे। शाळा सुरू करण्याची मागणी पालक आणि शिक्षकांच्याकडून केली जाते। मात्र असं असलं तरी औरंगाबादमध्ये शाळा सुरू होणार नाहीत, कारण औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी हे जाहीर केलंय। औरंगाबादमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटीचा रेट सध्या 35% घरात आहे। त्यामुळे शाळा सुरू करण्याच्याबद्दल प्रशासनानं तुर्तास तरी वेट अँड वॉचची भूमिका घेतली। सोमवारनंतर पुढील 8 दिवस परिस्थितीचं निरीक्षण केलं जाईल आणि त्यानंतर परिस्थिती जर का नियंत्रणात असेल तर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं आस्तिक कुमार पांडे यांनी स्पष्ट केलंय। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, बाकी राज्यात शाळा उघडत आहेत पण औरंगाबादमध्ये नाही। हा मिलिंद, आता जवळपास हे स्वतः जे आयुक्त आहेत मनपाचे आस्तिक कुमार पांडे यांनी तोंडी सांगितलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की औरंगाबादमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा 35 ते 36च्या दरम्यान आहे आणि दररोज डबलिंगच्या संख्येने जे आहे ते पेशंट वाढत आहेत। कारण काल 480 पेशंट होते तर आज जवळपास 1100 पेशंट झालेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये पेशंटची संख्या कशी असेल, पॉझिटिव्हिटीचा रेट कसा असेल हे बघून पुढचा आठवडाभर इथे शाळा उघडल्या जाणार नाही। मात्र पुढच्या या रविवारच्या नंतरच्या रविवारच्या नंतर विचार करून याबद्दल निर्णय घेतला जाईल। कारण औरंगाबादमध्ये जे आहे 16 ते 18 वर्ष वयातील लहान मुलं आहेत त्यांचं पॉझिटिव्हिटी पण संख्या वाढत चाललेली आहे। त्यामुळे आस्तिक कुमार पांडे यांनी स्पष्ट सांगितलेले की पुढील 10 दिवस तरी औरंगाबादमध्ये शाळा सुरू होणार नाही। मात्र 10 दिवसानंतर एक आढावा बैठक घेऊन पॉझिटिव्हिटी रेट समजून घेऊन त्यानंतर योग्य निर्णय घेईल। सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। मंत्री एकनाथ